हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? सोमवारी 1 जूनला आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये ॲनालिसिस करून कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड घेता येईल. आणि मित्रांनो, सोमवारी मार्केट गॅप अपनी ओपन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. काल आपण मित्रांनो बघितलं, शुक्रवारी मार्केट 23,547 या ठिकाणी बंद झाले होते. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं, गिफ्ट निफ्टी हा आपल्या निफ्टीला रिप्रेझेंट करत असतो. तर गिफ्ट निफ्टी मित्रांनो 23,687 या रेटला आत्ता मित्रांनो बंद झालेला आहे. या ठिकाणी पहा 23,687. त्यानंतर मित्रांनो डाव जोन्स 350 पॉईंटच्या वर मित्रांनो प्लस बंद झालेला आहे. याचाच अर्थ की आपलं मार्केट पण उद्या गॅप अपनी ओपन होण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो 23,687च्या इथं गिफ्ट निफ्टी बंद झालेलं आहे. याचाच अर्थ आपलं मार्केट ॲटलिस्ट 23,650 23,700च्या इथं ओपन होऊ शकतं. तर मित्रांनो, सोमवारसाठी आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, नादार वेस्टर्न एनवलप ह्या इंडिकेटरवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. बरोबर मित्रांनो, त्या इंडिकेटरनी पण आपल्याला बाय दिलेला आहे. या ठिकाणी सपोर्ट लेवल आहे आणि 15 मिनिटाची शेवटची कॅन्डल मित्रांनो ग्रीन झालेली आहे आणि बँडच्या लोअर बँडला टच करून प्राईस वर आलेली आहे. आणि प्राईस आता मित्रांनो सोमवारी गॅप अपनी ओपन होणार आहे. तर मित्रांनो, प्राईस अप्पर बँडपर्यंत टच करायला नक्कीच जाईल. मित्रांनो, तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. चला तर मित्रांनो, सोमवारी आपल्याला निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस कसे करता येईल आणि त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, त्यानंतर आपल्याला कुठला इन द मनी कॉल आणि पुट ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे, आपण आता त्याच्यावरती डिस्कशन करूया. तर मित्रांनो, आता आपण स्क्रीनवरती निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. 23,547ला प्राईस आत्ता शुक्रवारची मित्रांनो बंद भाव आहे. तर आता मित्रांनो आपल्याला गॅप अपनी ओपन होणार आहे. याचाच अर्थ आपल्याला एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे. पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 23,701च्या तिथं आहे आपल्याला निफ्टीला. कारण या ठिकाणी मित्रांनो बघा सपोर्ट होता, प्राईस इथूनच गॅप अपनी ओपन झालेली आहे. त्यामुळे हा रेजिस्टन्स मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. प्राईस जर गॅप अपनी ओपन झाली 650 680च्या तिथं, तर या ठिकाणी मित्रांनो तिला एक रेजिस्टन्स आहे. प्राईस मे बी इथून पण खाली पडू शकते. जोपर्यंत मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक करत नाही आणि प्राईस रिटेस्ट करून वर येत नाही, तोपर्यंत आपल्याला मित्रांनो बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही आहे. जर असं घडलं मित्रांनो, रिटेस्ट करून वर आली, जी कॅन्डल ग्रीन कॅन्डल होईल रिटेस्ट करून वर आलेली, त्याच कॅन्डलला मित्रांनो आपल्याला बाय करायचं आहे. आणि या सपोर्टच्या खाली मित्रांनो आपल्याला स्टॉपलस लावायचं आहे. आणि आपलं पहिलं टार्गेट 23,846 म्हणजे 23,850ची इथं मित्रांनो आपले पहिलं टार्गेट असेल. कारण प्रिव्हियस सपोर्ट होता, तोच सपोर्ट ब्रेक करून प्राईस खाली पडलेली. आता तो मित्रांनो रेजिस्टन्स झालेला आहे. आणि या लेवलला जर मित्रांनो पुन्हा ब्रेक केला, मार्केटमध्ये जर तेजी राहिली सोमवारी 23,940 हे नेक्स्ट टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर 24,000 मित्रांनो हे एक आपलं नेक्स्ट टार्गेट असं मित्रांनो स्टेप बाय स्टेप निफ्टी आपल्याला वर जाताना दिसू शकतो. तर मित्रांनो, निफ्टी आपल्याला ट्रॅप का करू शकतो? तर ट्रॅप खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की मार्केट आपल्याला जास्तीत जास्त ट्रॅप करत असतं. ऑपरेटर्स आपल्याला ट्रॅप करत असतात. आपल्याला असं वाटतं की इथून प्राईस वाढणार आहे, पण मित्रांनो तिथूनच प्राईस खाली पडायला सुरुवात होते. जिथून प्राईस पडणार आहे असं वाटतं आपल्याला, तिथूनच प्राईस पुन्हा वाढायला सुरुवात होत असते. अशा पद्धतीने मित्रांनो ट्रॅप कधी होईल? आपण ज्यावेळेस निफ्टीने हा रेजिस्टन्स ब्रेक केला नाही आणि प्राईस खाली आली, रिटेस्ट करून पुन्हा मित्रांनो जर खाली आली, तर समजायचं की प्राईसने आपल्याला या ठिकाणी ट्रॅप केलेला आहे. याच कॅन्डलच्या वरती आपल्याला स्टॉपलस लावायचा आणि इथं मित्रांनो आपल्याला सेल करायचं आहे निफ्टी. म्हणजेच मित्रांनो आपल्याला पुट ऑप्शन बाय करायचं आहे. तर आपलं पहिलं टार्गेट 23,475 असेल कालच्या लोचं. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 23,317 हे सेल साईडला आपल्याला पाहायला मिळेल. जर मार्केटमध्ये मित्रांनो कालच्यासारखी जर मंदी राहिली तर आपल्याला हे दोन टार्गेट 23,475 तर मित्रांनो आता बंद झालेलं आहे मार्केट. 23,547ला 23,475 आणि 23,317 हे डाऊन साईडचे टार्गेट आपल्याला
सोमवारी पाहायला मिळू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी निफ्टी ट्रॅप करू शकतो. त्यानंतर मित्रांनो निफ्टी जर खाली आलाच, पुन्हा 23,475 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी सपोर्ट घेऊन पण प्राईस मित्रांनो बाउन्स बॅक होऊ शकते. पुन्हा मार्केट 23,700च्या तिथं येऊ शकतं. तर अशा पद्धतीने निफ्टी मित्रांनो ट्रेड होऊ शकतो सोमवारी. तर आपल्याला याचे ऑप्शन्स कोणते निवडले पाहिजे. तर मित्रांनो आपण असं हे करू की 23,600च्या तिथं मार्केट ओपन होईल. 23,600च्या इथं ओपन झालं तर मित्रांनो 200 पॉईंट खालचा कॉल ऑप्शन आणि 200 पॉईंट वरचा पुट ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचा आहे. मग आपल्याला मित्रांनो 23,400चा कॉल ऑप्शन आणि 23,800चा पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट केला पाहिजे. मोठा स्ट्राईक प्राईसचा का घ्यायचा मित्रांनो, कारण जे त्याचा डेल्टा हाय असतो आणि आपल्याला निफ्टीच्या मोमेंटवरती मित्रांनो डेल्टाचा मोमेंट होत असते. डेल्टा जर मित्रांनो 80 असेल तर निफ्टी 100 पॉईंट वाढला तर आपला पण ऑप्शन 80 पॉईंटने वाढणार असतो. आणि पुट ऑप्शनचा डेल्टा पण 80 असेल, निफ्टी 100 पॉईंटनी खाली पडला तर आपला पण ऑप्शन 80 पॉईंटचा डेल्टा असेल तर 80 पॉईंटनी वाढणार असतो. तर अशा पद्धतीने डेल्टा खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो आपण 200 पॉईंट खालचा कॉल ऑप्शन घेऊया 23,400चा. वीकली ऑप्शन मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे 2 जूनचा. आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. त्यानंतर 23,800चा पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. दोन्ही ऑप्शन्स मित्रांनो आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. सर्वप्रथम मित्रांनो आपण कॉल ऑप्शनवरती त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूयात. 357ला आत्ता मित्रांनो क्लोजिंग प्राईस आहे. सर्वप्रथम आपल्याला याच्या लोला एक लाईन टाकायची आहे मित्रांनो. त्यानंतर त्याच्या डे हायला एक आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे आणि प्राईजने कुठं सपोर्ट घेतलेला आहे. या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो सपोर्ट लेवल आहे ही 494 आणि त्यालाच ब्रेक करून प्राईस खाली पडलेली आहे. तर आता मित्रांनो आपल्याला ट्रेड कशा पद्धतीने मिळू शकतो हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, कारण की खूप महत्त्वाचे पॉईंट्स असतात. आणि चॅनेलवर नवीन असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो 357ला आत्ता बंद भाव आहे. 329 हा सपोर्ट लेवल खूप महत्त्वाचा आहे आपल्याला, कारण प्रिव्हियस सपोर्ट तिथंच होता. प्राईस तिथूनच बाउन्स बॅक झालेली आहे. समजा प्राईस गॅपअपनी ओपन नाही झाली पण या लेवलला जर आली, ट्रेड केला, तर इथं एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल जर झाली, एक अशी मित्रांनो मोठी ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि मित्रांनो आपलं टार्गेट सांगितल्याप्रमाणे आपल्याला 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो हेच ठेवायचं आहे. आपल्याला मस्त मित्रांनो 494 हे वरचं टार्गेट दिसत आहे, परंतु शेवटी मित्रांनो मार्केट आहे. आपल्याला 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशोच मेंटेन करायचा आहे, जेणेकरून आपण पटकन एक्झिट होत्या ट्रेडमधून. जर प्राईस मित्रांनो 494 पर्यंत गेली आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट तिचं 627 असणार आहे अपसाईडला. तर अशा पद्धतीने मित्रांनो 23,400चा कॉल ऑप्शन आपल्याला त्याचे सोमवारचे टार्गेट असणार आहे. तर मित्रांनो हे आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो हा ऑप्शन. 494 मित्रांनो आपला एक रेजिस्टन्स आहे. या लेवलला जर मित्रांनो ब्रेक केला, प्राईस याच ठिकाणी ट्रेड करायला लागली, टिकली नाही मित्रांनो, वरती नाही गेली रिटेस्ट करून, तर हा सपोर्ट ब्रेक करेल, प्राईस पुन्हा वरती येईल, रिटेस्ट करेल आणि मग मित्रांनो पुन्हा एक रेड कॅन्डल होईल आणि आपल्याला या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. आणि याच्याच वरती मित्रांनो स्टॉप लॉस असेल. पुन्हा प्राईस मित्रांनो खाली पडताना दिसेल, 330 पर्यंत पुन्हा प्राईस खाली येऊ शकते. अशा पद्धतीने मित्रांनो या ट्रॅपमधनं आपल्याला वाचायचं आहे. ज्यावेळेस प्राईस रेजिस्टन्स ब्रेक करेल आणि रिटेस्ट करत नाही मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड मिळणार नाही आहे. रिटेस्ट करून जर वरती गेली तरच मित्रांनो नेक्स्ट टार्गेट 627 असेल. आणि रिटेस्ट न करता खाली आली तर समजायचं की प्राईस तुम्हाला या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केलेला आहे, प्राईस इथून खाली पडणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो कॉल ऑप्शनचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. पुट ऑप्शनचा आपण मित्रांनो आता पाहूया. 23,800चा आपण आता पुट लावलेला आहे या ठिकाणी.
तर मित्रांनो याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. सर्वप्रथम आपण एक डे लोला लाईन टाकूया. त्यानंतर डे हायच्या इथे एक आपण लाईन ड्रॉ करूया. बरोबर या ठिकाणी मित्रांनो बघा प्रिव्हियस सपोर्ट आहे, तो ब्रेक करून प्राइस खाली आली. आता आपल्याला 220 हा रेजिस्टन्स झालेला आहे. त्यानंतर प्राइसने मित्रांनो त्याच्या आधी कुठं सपोर्ट घेतलेला आहे हे पहा, या ठिकाणी सपोर्ट होता, तो ब्रेक केला, प्राइस वर गेली, पुन्हा तिथंच रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि पुन्हा मित्रांनो दुपारनंतर तिथंच सपोर्ट घेऊन प्राइस बाउन्स बॅक झालेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या 3 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. प्राइसने मित्रांनो जर मंदी राहिली सोमवारी तर नेक्स्ट टार्गेट या ऑप्शनचं काय असणार आहे 397. 188ला आता प्राइस बंद झालेले आहे. हा ऑप्शन पुट ऑप्शन 220 हा रेजिस्टन्स आहे याला. या रेजिस्टन्सला जर ब्रेक केलं, मार्केटमध्ये जर मंदी राहिली, रिटेस्ट करून जर प्राइस वर आली तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. याच्याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. मग मित्रांनो तुम्हाला 397 म्हणजे 400 पर्यंतचं टार्गेट हे अपसाईडला पाहायला मिळेल पुटच्या. म्हणजे मार्केट मित्रांनो खाली पडताना दिसेल तुम्हाला डाऊन साईडला. तर हे ऑप्शन मित्रांनो आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो आता मार्केट समजा सोमवारी गॅप अपने ओपन झालं तर हा या ठिकाणी सपोर्ट लेवलला येईल 115च्या. या ठिकाणी सपोर्ट ब्रेक केला, आपल्याला वाटेल ऑप्शन अजून खाली पडणार आहे, थोडासा तिथंच ट्रेड करेल, प्राइस पुन्हा मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक करेल, वर येईल, इथं ट्रेड करेन आणि पुन्हा एक रिटेस्ट करून वरती येईल. तर मित्रांनो समजायचं की पुट ऑप्शनमध्ये आता तेजी निर्माण झालेली आहे. पुट ऑप्शन आता स्ट्रॉंग झालेला आहे, तो अप साईडला जाणार आहे. तर मित्रांनो याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस असणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि तुमचं टार्गेट 220 मिळेल आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर पुन्हा 397 पर्यंत आपल्याला हा ऑप्शन वर जाताना दिसेल. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ट्रॅप करू शकतं मार्केट. तर मित्रांनो या ट्रॅपमधनं आपल्याला वाचायचं आहे. ज्या वेळेस सपोर्ट ब्रेक करेल, प्राइस रिटेस्ट करते का ते पाहायचं आहे. रेजिस्टन्स ब्रेक केलं त्यावेळेस पण आपल्याला प्राइस रिटेस्ट करून वर येते का पाहायचं आहे. जर तसं नाही घडलं तर मित्रांनो समजायचं की हा ऑप्शन रिव्हर्स फिरणार आहे आणि जर रेजिस्टन्सची इथं असेल तर समजायचं की हा ऑप्शन वरनं खाली पडणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला शक्यतो सपोर्ट रेजिस्टन्सच्या इथूनच आपल्याला बाय सेल करायचं आहे, कारण की तिथून मुवमेंट फास्ट होत असते. ज्यावेळेस आपण चुकीचं करतो, रेजिस्टन्स तुटल्यावर आपण बाय करतो, सपोर्ट तुटल्यावर आपण सेल करत असतो, परंतु प्राइस तिथनं बाउन्स बॅक होऊन आपल्याला ट्रॅप करून प्राइस हायवर हाय तोडत जाते सेल केल्यावर आणि बाय केल्यावर मित्रांनो प्राइस लोवर लो तोडत असते. तर असं आपल्याला मार्केट तुम्ही मित्रांनो नेहमी पहा की 10 मधले 8 ट्रेड असेच घडतात की तुम्हाला ट्रॅप केलं जातं. एखादा ट्रेड मित्रांनो रेजिस्टन्स ब्रेक करून वर जाताना दिसेल, सपोर्ट ब्रेक करून खाली पडतात, पण 80% ट्रेड असे घडतात की जे सपोर्टवरनं वर जातात, रेजिस्टन्सवरनं खाली येतात. तर मित्रांनो ज्याची ॲक्युरसी जास्त आहे 20% का 80%, तर आपण 80%ला फॉलो केलं पाहिजे. म्हणूनच सपोर्ट लेवलवरनं आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायची आहे प्रत्येक वेळेस आणि रेजिस्टन्स लेवलवरनं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण निफ्टीचे कॉल आणि पुटचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. तर आपण मित्रांनो आता बँक निफ्टीबद्दल डिस्कशन करूया. तर या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पण दबाव होता, मार्केट खाली पडलेलं असल्यामुळे बँक निफ्टी पण खूप खाली पडलेला आहे काल. तर याचे सपोर्ट रेजिस्टन्स मित्रांनो आपण ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत. बँक निफ्टी आता 54,239ला बंद झालेला आहे. मार्केट जर गॅप अपने ओपन झालं तर मित्रांनो बँक निफ्टीला एक हा रेजिस्टन्स आहे. हे पहा 54,239ला बंद झाले. जर प्राइस मित्रांनो गॅप अपने ओपन झाली, या ठिकाणी जर सपोर्ट घेतला तर प्राइस मित्रांनो वरती जाऊ शकते. याच्याच खाली स्टॉप लॉस असेल 54,725 हे पहिले टार्गेट असेल. ही लेवल जर ब्रेक केली तर 54,894 एक नेक्स्ट टार्गेट असेल आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 55,200 पर्यंत बँक निफ्टी वर जाताना दिसेल.
तर अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टी हा वरच्या साईडला जाऊ शकतो. तर आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो बँक निफ्टी मित्रांनो, 54,725 ही लेवल खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. तर या लेवलला ब्रेक करेल प्राईस आणि इथंच मित्रांनो ट्रेड करेल आणि पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल आणि मग रिटेस्ट करून खाली येईल. त्यावेळेस आपल्याला समजायचं की बँक निफ्टी आणि बायर्सला ट्रॅप केलेला आहे. या ठिकाणी प्राईस आता खाली पडणार आहे. तर आपण या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करायचं आणि याच्याच वरती SL लावायचं आहे. तुम्हाला पहिले टार्गेट मित्रांनो 54,472 पाहायला मिळेल आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केले तर 54,173 ही लेवल तुम्हाला पाहायला मिळेल आणि ही लेवल सुद्धा जर ब्रेक झाली तर 53,873 असं मित्रांनो स्टेप बाय स्टेप बँक निफ्टी तुम्हाला खाली पडताना दिसू शकतो. तर मित्रांनो बँक निफ्टीचा पण आपल्याला जर गॅप अपने ओपन झाला सोमवारी तर 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि 200 पॉईंट करंट मार्केटच्या वरचा 200 पॉईंट पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सोमवारी एक जबरदस्त प्लॅन करून आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे नेहमी सपोर्ट लेवलवरनं बाईंग करण्याचा प्रयत्न करा आणि रेजिस्टन्स लेवलवरनं सेल करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.